सो हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज, आज आहे माझा बर्थडे, माझा वाढदिवस. आय एम सो हॅपी. येस. तर ना माझ्या बड्डेचा तर रिच्युअल तुम्हाला माहिती आहे, लास्ट इयरला तुम्ही बघितलं असेल. मी आता जातो देवळात, पाय वगैरे पडून येते सगळ्या देवळात जाऊन, म्हणजे देवांचे आशीर्वाद घेते. कारण येस, माझ्या दिवसाची सुरुवात जरा लेटच होती, तर त्याच्या मनाने मी माझ्या टायमिंगनुसार चालले देवळात. आता तर सकाळ तर नाही संपलेली आहे आणि दुपार पण नाही झालेली, एक मिड टाईममध्ये मी चालले. असो, जाऊन येते मंदिरात. आणि तुम्हाला माहिती आहे मी कधी खावा वगैरे नाही करते. माझं दरवर्षीचं जे मी व्लॉगिंग बिगिंग नव्हती करत तेव्हापासूनच मी जाते मंदिरात. सो मला कोणीही सांगायचं नाही का दिखावा चालला आहे. माझं मला माहिती आहे, देवाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. बाद झालं. आता मी जाऊन येते मंदिरात. आणि येस, आतापर्यंत ज्यांनी मला विश केले त्यांना खूप खूप थँक्यू. आणि जे पण आता करतील त्यांना पण पहिलाच थँक्यू. चला, आता मी मंदिरात जाऊन येते आणि तुम्ही पण माझ्यासोबत चला. साईबाबाच्या मंदिराजवळ आले. लास्ट इयर पण मी इथूनच स्टार्ट केलेलं दर्शनाला. माझं एक आहे, आम्हाला नंतर सांगते घरी गेल्यावर. आणि माझं नातं इज डिफरंट, हे फक्त मलाच माहिती आहे. चलो गाईज, आता आम्ही चालत ना कुठे, खंडोबाच्या देवळात, म्हणजे आपल्या कुलश्री खंडोबा मंदिरात. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल म्हणजे काय, आमच्या मम्मीने माझ्या वाढदिवसानिमित्त सुट्टी घेतली आहे. ती तिच्या शाळेत गेली नाही आहे. मम्मी, तुला काही बोलायचं आहे का? नाही, तिला सुट्टीचा बहानाच लागते. ती मग ती काय पण तिला बहाना द्यायला लागलीस, ती सुट्टी घेऊन पार होते. चला आपले खंडोबाच्या देवळाशी आम्ही आलेत आता. हां, ते जाऊ दे, आता कायच करणार. पाया पडता नाही ते गाई आले. मम्मीचं काय झालं? अरे काय ग, मला घाबरा वाटते. पाय पडत पटकन. हां, दोन्ही गाई चालत्या. अगं पाय पड. अगं असं लांबचीच पण पुढे नको जाऊ, पड. तेव्हा मागे पण आहे. घाबरे नाही आमची. हां, पाय पड आता समोर. चल, गायीचं दर्शन बघ कसं आले मस्तपैकी. आपल्या खंडोबाच्या मंदिरात छान असे दर्शन झाले. मम्मी आमचा प्रसाद दिला, खाऊन घे. त्यांना मी श्री सत्यनारायणाच्या मंदिरात चाललं आहे. गेल्या वर्षी आले तर मंदिर बंद होतं, आत्ता पण मे बी बंदच आहे. मम्मी चावी, मी लास्ट इयर पण जेव्हा आलेली ना मंदिरात तेव्हा पण मंदिर बंद होतं, आता पण बंद आहे. पण आमची मम्मी मग चावी आणायला गेले, मग चावी घेऊ आणि आपण मध्ये जाऊया. तर आम्ही ओपन केलेलं आहे आणि आता मी आलेले आहेत मंदिरात. इकडे पण आहे एक टाळं, ते खोलूया आपण आणि जाऊया देवाचं दर्शन घ्यायला. श्री सत्यनारायण भगवंताचं दर्शन माझं झालेलं आहे. मम्मीचं काय चाललं आहे देख रे, बॅकग्राऊंड में सब कुछ चलता रहता है. बड्डे माझा पण, ह्यांचं पण करा. असो, चला आता घरी जातो आणि छान असे दर्शन घेऊन झाले, देवाचा आशीर्वाद भेटलेला आहे दिवसाच्या सुरुवातीलाच. पुढे दिवस कसा जातो ते आपण तुम्ही बघतच राहा माझ्यासोबत. चला तर मंडळी, आता नुकतीच मी घरी आलेली आहे, म्हणजे सगळ्या मंदिरात दर्शन घेऊन. आणि येस, दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे. आणि मला म्हणजे माहिती नाही इतरांचं कसं असते की म्हणजे आपण मोठे होत जातो तशी बड्डेची एक्साइटमेंट कमी कमी होत जाते, पण माझं असं काहीच नाही आहे.
लहानपणापासून ते आत्तापर्यंत मला माझा बड्डे हा खूप आवडतो. म्हणजे माझा बड्डे हा मला कोणत्या एका सणापेक्षा कमी नाही वाटत. एखादा सण कसं यायचं असलं का आपल्याला त्याची आतुरता असते, अरे आता गणपती येणार आहेत, गणपती नवरात्री. तसंच से मला असते का माझा बड्डे येणार आहे. आणि येस, बड्डे आज आहे माझा आणि आतापर्यंत तर मी खूप खुश आहे. मजा तर वाटते. मला बड्डे खूप आवडतो कारण येस, चालू झाल्यापासून आपल्याला सगळे नवीन कपडे घालायला भेटतात. मस्तपैकी सगळेजण आपल्याला विश करतात, आपल्यासाठी सेलिब्रेट करतात, आपल्यासाठी प्रे करतात. भारी तर वाटते मला. मंदिरात मस्तपैकी जाऊन आले आणि येस, तसं मी बोलली तुम्हाला, साईबाबाचं आणि माझं नातं इज डिफरंट. सगळे देव आहेत, सगळ्या देवांना मी मानते, नाही असं नाही, पण एक असते ना तसं काहीतरी आहे. आणि हां, तर तुम्हाला मनात आलं असेल का ही बड्डेच्या दिवशी कुठेच जात नाही, तर मी माझ्या बड्डेच्या दिवशी कुठेच जात नाही. अगदी घराच्या बाहेर पण नाही. फक्त हे मंदिरात जाऊन आल्यानंतर आता मी घरातच. काय माहिती नाही, माझं एक आहे ते का मला नाही जमत कुठेच जायला. माझ्या बड्डेच्या दिवशी मला आवडतच नाही कुठे जायला. आणि एक काहीतरी आहे माझ्या, आता मी सगळं तर नाही सांगू शकत का मी बड्डेच्या दिवशी बाहेर निघूच नाही शकत. बस मी घरात असते, हॅप्पी असते, इथपर्यंतच ठीक आहे. आणि बघूया आता संध्याकाळी वगैरे कसं बड्डे सेलिब्रेट वगैरे होतो. माझी मैत्रीण आहे समृद्धी, ती पण आले. रात्रीचं तुम्ही अजून बघितलं नसेल ना, येस तुम्ही आता जा आणि रात्री माझा बड्डे कसं सेलिब्रेट केलं रात्री 12 वाजता ते तुम्ही बघून घ्या आणि नंतर आपण भेटूया. चला. पिंक कलरचा ड्रेस घालून आली बाई. Guys, it's my birthday. मला याच्याबद्दल 0 आयडिया होती आणि थँक्यू सो मच समृद्धी अँड वहिनी. थँक्यू. मला माहिती नव्हतं, मी वरती होते आणि माझं असं झालं का समृद्धी माझी बड्डेला आली आणि अजून वरती कला येत नाही. 12 वाजले. मला असं चिडचिड व्हायला लागलेलं. आता मी केक कट करू. ये. हा, मला असं झालं का बरं तू येत नाही ते बोलले नाही तिला बस तिला आता राहू दे. काढले असतील म्हणजे वेणबत्ती विकला नाही. चांगले शाळेत ना वेणी बस झाली ना. मग नसतील आले तरी राहू दे. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Neha, happy birthday to you. दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों जियो मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू नेहा. प्लीज, माझा आज वाढदिवस आहे आणि माझ्यासोबत हादसा नाही होणार असं थोडी होणार आहे. काहीच मी पडली. मला सवय आहे दर बड्डेला काहीतरी होतेच. आणि आमची मम्मीला मी केक दिलता खावायला, ही मला आणि यांना दोघींना मी केक भरवायला आली म्हणून मी घसरली आणि पडली. व्हॉट इज दिस? बड्डे असला म्हणून काय झालं, माझ्यासोबत हादसे हे होणारच. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी नाईट सेलिब्रेशन केलं आहे बड्डे. खूप आवडलेलं आहे मला. मस्तपैकी मॅचिंग होतं हे. थँक्यू. माझ्यासोबत एक मुवमेंट अशा व्हायला ना, मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं कोणाकडून का 12ला मला विश येतील का काय. कारण यावर्षी मी नव्हतं ठेवलं का कोण मला विश करील का काय करील. जी मला .12ला विश करते ती पोरी इकडे आलेली आहे. तर मला माहिती होतं 12ला मला कोणचा कॉल बिल येणार नाही, कोणचा मेसेज येणार नाही. पण मी लाईफमध्ये अशी काही माणसं कमवलेत, टचवूड ते सगळ्यांनी, म्हणजे जी माझी एकदम क्लोज आहेत त्यांनी सगळ्यांनी .12ला कॉल मेसेज येतले. माझा फोन वाजत होता भारी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या पप्पांनी माझ्यासाठी इंस्टाग्रामला माझे आणि त्यांचे फोटो पोस्ट केलेले आहेत. समृद्धी मला कालपासून सांगते मी तुझे आणि माझे फोटो पोस्ट करेन, कोणता करू सांग. तू काय विचार करत राहिले, माझ्या पप्पांनी करून पण टाकला. तू हारली समृद्धी, तू हारली. पप्पा जीत गए, देख रहे हो, पप्पा से कौन आगे नहीं जा सकता. समृद्धी तू हार गई. भारी. मला मी आत्ता थोडी खुश आहे, माहिती नाही उद्याला काय होणार आहे काय नाही.
पण मला आतापर्यंत तर भारी वाटते. थँक्यू थँक्यू थँक्यू. देवाचे पण खूप खूप आभार. असंच दिवस चांगला जावो ही मी देवाची चरणी प्रार्थना करते. उद्या तरी मी मंदिरात जाणारच आहे, तुम्ही बघतीलच. चलो बाय गाईज. आमची कनिष्का आहे ना, तिने मला बड्डेचं गिफ्ट दिलं आहे. म्हणजे ॲक्च्युली दिलं नाही, मला शोधायला लावलं. तिने आमच्या घरात 2-3 दिवस झालं अगोदरच लपवून ठेवलेलं आणि मी शोधलं आहे. आता हे आहे, हे बघा. बघूया काय आहे आणि काय नाही. आय डोंट नो. चांगल्याशी पॅक केलेस ग. पॅकिंग येते म्हणून मी करते. पण असं अभ्यासमधलं एवढं नाही, तेवढं याच्या गिफ्टमधलं आहे. ओ माय गॉड. खतम. ओ भाई साहब, ही बघा इवल आईची चेन आहे. सुंदर आहे. नीट ठेवून द्या आता. लास्ट टाइम एकदा 3 वर्ष पहिला पण तिने मला दिलेली. ओ भाई साहब, ये तुला क्या है? क्लिप आवडते म्हणून क्लिप आणलाय. बघितलं, छोटे छोटे पोरं पण. होय, हे बघा नेल्सची शौकीन आहे ना, आणि नेल्स आणलेत, पण या टाईपचे ना मी यूज करत. पण ठीक आहे, तू आणले त्याला मोठी गोष्ट. थँक्यू सो मच. आणि ते क्लिपचं पॅकेटच फाटलं माझ्याशी, म्हणून मी नाही ह्याला लावून आणलं. आणि अजून एक आहे त्याच्या आतमध्ये काय क्लिप्स. बघा माझ्यासाठी आणलेत का स्वतःसाठी आणलेत? तुझ्यासाठी आणलं, तुला क्लिप खूप लागतात म्हणून लावायला बायको बनायसाठी. ये वाव. आणि हे काय? ह्याच्या आतमध्ये काय आहे? हे एक पेंडंट टाईप काहीतरी आहे. आणि लाईक इथे आहे आय लव प्रिन्सेस विन्सेस लिहिलेलं आहे. भावा बाबा, आय एम युअर प्रिन्सेस. थँक्यू. बघितलं कसं छोटे छोटे पोरांनी पण गिफ्ट अजून एक गिफ्ट आहे, ते संध्याकाळी मिळणार आहे. केवढं खर्च केला तिने माझ्या वजा. चला बघूया नंतर काय देते तर. चला गाईज, मी बर्थडेसाठी फायनली रेडी झालेली आहे. चलो सगळीजण आलेत आणि मीच नाही गेली, तर चला पटापट जाऊया. माझा बर्थडे आहे आणि सगळेजण आलेत आणि मीच इकडे आहे. काही बघा सगळी येऊन बसले आणि माझाच पत्त्या नाही. काही करू जाने दो भी. बोल, आमची मोठी आहे. कनिष्का इथे बसये. प्रांशू प्रांशू जा तिकडे बस. प्राणवीला नाही आणलं. ये ना. आता रस्ते तर बोलले का म्हणते, काय टेन्शन नाही तुला. इथे बघ. बस ना. कनिष्का जा तिकडे बस. जाते इथे बघ, इथे बघ. प्रमोद आवाज येतो. कोण आवाज आहे? हिमेश का दाखव. ये
थांब आता फोटो काढून. गिफ्ट आणलाय. ते बरं जरा माझी ए नवाने आणले, नवाने आणले. काय आणले? बघ केलं, बघतो काय. गाडीची चावी आणली. मी आता डायरेक्ट हा ब्लॉग एकदम सायलेंट होणार आहे. आता जो आहे ऊपर ओपन कर, ओपन कर. माझ्या नव्याने अरे मला उभा gift- रे. ए, नव्या इकडे. नव्याने मला gift आणले. नाही असं आहे का लगेच मी खाऊ पिऊ शकते एवढं तर मला समजले. फ्रुटी असेल. थंड थंड काहीतरी आहे. केक आपला नव्हता येत. थांबा लगेच. नव्याने दिले ना, लगेच. समृद्धी घेऊन जा पटकन. Guys, लावा. काय भारी की पाहिजे. त्याचे डोके ए आम्ही हे बघ मॅचिंग घालून आले. त्याला मी सांगितलं माझा आहे देखील. आता आलेला आहे. तिचा आहे, तिचा आहे. तपुला. तेव्हा तिने आणले, तिने आणले, तिने आणले. तुला काय दिलंच नाही वाटला. आणि अरे तिला तिला बाजूला घे, उभे रे बाजूला. असं धरून टाकलं, कसं धरून? ए, इथे तर काय आणलं नव्हतं. अनबॉक्सिंग कर. मला सांगत होतं ना. थांब, थांब. सोन्याला यायचं काय तुला उचल. झाले. ब्रेसलेट. थँक्यू. असं दाखव. हे बघ छान आहे. फोटो काढा बरं का. निकाल खाला आमच्या सोनूचा. ना? गाई वैदिकला ना आमच्या काय वैदिक तोंड टाकव मग मी देईन. तोंड बघा कसं केले त्यांनी एकदम. त्याला माझा बुके पाहिजे चॉकलेटवाला. युवा तुला पण पाहिजे. युवालाचं काही घेण देण नाही पण याचं काय. गाईस तुम्ही आले मला खूप आनंद झाला. थँक्यू. मला नाही झाला. मला तुम्ही 2000 रुपये दिले नाही बर्थडे पार्टी. निमेश तू आला. अरे एक चॉकलेट आणले ते आईंचे गेले ना बोलते का तुला चॉकलेट आणले चॉकलेट. काय सबूत आहे इंटरनेट इथं? निमेश तू आलास मला आनंद झाला. गाईज तुम्ही आले मला फार आनंद झाला. आमचे पप्पा काय करतात काय माहिती. पप्पा काय करायचं? आनंद झाला. तर थंडाला तुझी काहीतरी आणू का वेपर तरी सागरला तुला जर थंडा तुम्ही काय पिलाय आणा. थंडा पिशील थोडा गाईज बड्डे छान असं पार पडलेला आहे. आणि विशेष म्हणजे या इकडे उपस्थित असलेल्या लोकांना वहिनीपर्यंतच्या माहिती आहे का मी प्रत्येक बड्डेला रडती हूँ पण मी या बड्डेला रडलेली नाही आहे. अजून 12 होय अजून अजून 2 तास जायचे आहेत. 2 तासात काय नाही होणार असं मी प्रे करू. बघूया. तर बड्डेला मॅन्डेटरी आहे रडणं पण या बड्डेला मी अजून रडलेली नाही आहे आणि नाहीच रडायला पाहिजे. आणि मी तर ठरवलं आहे का काय पण होऊ दे लोकांच्या कारणामुळे मी रडते पण आता मी नाही ठरवले तर नाही रडायचं. जे होईल ते होईल. चलो
मला थोडंसं रडायलाच लागेल, मी थोडं रडते. हर्षांगी तू माझ्यासाठी केक आणला. समृद्धी तू माझ्यासाठी एवढे गिफ्ट तू माझ्यासाठी एवढे गिफ्ट्स आणले. बड्डेचा रूल आहे माझे रडणं, म्हणून थोडंसं रडून घेते. वहिनी तू माझं मेकअप आणि हेअर करून दिले, थँक्यू. ए हर्षांगी रडा लागले माझ्या वाटणीचं. पुढच्या बड्डेला मी हो ऍक्च्युली काय होईल माहितीये का, हर्षंगीचं लग्न जमलंय ना, तर ती पुढच्या बड्डेला म्हणजे अशी म्हणजे कुवारीवाली नसेल, ती तिच्या नवऱ्याला घेऊन नाही येशील ना. तेच जर हर्षंगी जर जावई तुम्ही ब्लॉग बघत असतील तर नेक्स्ट बड्डेला हिचं माहिती नाही तुम्ही हिला घेऊन येवायचं आहे. दिवस आहे आणि ही लोक केदारनाथला गेले माझ्यासाठी विश मागायला, असं तुम्हाला वाटेल, पण ती त्यांची वाटणीचीच गेले. ते बघ. सो गाईज मस्तपैकी बड्डे झालेला आहे, खूप छान असा निर्विघ्नपणे पार पडलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय बोलायचं आहे, ही आमची मम्मी, ही बघा, आणि ही माझी मैत्रीण जी राहायला आलं आहे. बाकीची सगळे आलेले त्याच्याबद्दल मला त्यांना मनापासून धन्यवाद करायचं आहे. कारण येस माझ्यासाठी ते लोक आले वेळात वेळ काढून. सगळ्यांनी ज्यांनी मला विश केलं त्यांना सगळ्यांना मनापासून थँक्यू. आणि अजून काय बोलायचं मला, हां ही बाईला सुट्टी नव्हती कामाला, म्हणून ती काल रात्री माझा बड्डे सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर मग सकाळी उठून कामाला गेली, संध्याकाळी अख्खं काम खपून ती कामावरून आली ना, आता परत माझ्या बड्डेला आली ना. मला अख्खा वेळ बोलत होती का तुला मी काय नाही आणले, तर माझं पण होतं की दरवेळेला देते, तर आता कायच. पण माझ्या मनात होतं की माझ्या मैत्रिणीने कसं मला काय नाही आणलं, काहीतरी द्यायला पाहिजे. पण मी मनाची तयारी ठेवलेली का नाही तर नाही. पण तिने माझ्यासाठी ब्रेसलेट, त्याच्यानंतर हा बुके आणि अजून रात्री पण सेलिब्रेशन वगैरे केलं. ती स्वतः आली, मेन म्हणजे ती स्वतः आली. जे पण स्वतः आले, ज्यांनी मला कॉल मेसेज सगळे विश केले, त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि आता मी कशी दिसत होती तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. मला माहिती नाही, मला माहिती आहे मी कशी दिसत होती, पण तुम्ही पण सांगा कसं वाटलं. आणि आजचा ब्लॉग आपला कसा झाला आहे ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. बाकी असेच नवीन ब्लॉग येत राहतील, बिकॉज आता आम्ही चाललो आहेत कुठेतरी, तुम्हाला समजेलच लवकरच. तर तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.